इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 25वा सामाजिक आरोग्य स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते. आ. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेमध्येही कर्करोग होऊ शकतो. ई. अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. ई. देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे देशातील लोक. उ. वैयक्तिक आरोग्य व सवयीमुळे आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते. प्रश्न दुसरा. खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. चूक असल्यास दुरुस्त करा. अ. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशामुळे होणारे आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवतात. उत्तर चूक. बरोबर. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशामुळे होणारे आजार सामाजिक आरोग्य बिघडवतात. आ. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे. उत्तर बरोबर. ई. पौष्टिक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंद यामुळे उत्तम आरोग्य मिळते. उत्तर बरोबर. ई. आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही. उत्तर चूक. तर बरोबर वाक्य होईल आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. उत्तम आरोग्य कसे मिळवता येते. उत्तर. पौष्टिक आहार, स्वच्छता, नियमित व्यायाम आणि चांगल्या सवयीमुळे उत्तम आरोग्य मिळते. आ. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते. उत्तर. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता आणि कीटकदंश हे घटक सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात. ही. तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते. उत्तर. तोंडाचे रोग, कर्करोग आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात. ई. मद्यपानाचे घातक परिणाम कोणते. उत्तर. यकृताचे नुकसान होते आणि शरीरावर व मनावर वाईट परिणाम होतात.